हे मोदक बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं। तूप वितळल्यानंतर त्याच्यात 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। हे जे दूध आहे ते रूम टेम्परेचरवरचं दूध आहे। यात जर साय असेल तर ती वापरली तर अजून छान मोदक तयार होतात। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या दुधामध्ये आपल्याला दूध पावडर टाकून घ्यायची आहे। तर मी इथे पाऊण वाटी दूध पावडर घेतली आहे। आता दूध पावडर दुधामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करायची, गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत। तुम्ही बघू शकताय तिथे मी दूध पावडर ह्या दुधात व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे। याचा खवा तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा जो खवा आहे हा तयार होतो। तुम्ही बघू शकतायत किती छान घट्ट असं हे तयार झालेलं आहे। आणि पुन्हा अजून थोडंसं 2-3 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर इथे हा खवा तयार झाला आहे। आता हे मोदक बनवताना शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा मग जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा। मी इथे ही ॲनोडाईज कढई वापरली आहे। तर आता खवा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता गॅस बंद करू, हा खवा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर खवा एका ताटात काढून घेतला। त्यात थोडीशी वेलची पावडर आणि 2 चमचे पिठी साखर टाकून घेतली। दूध पावडरमध्ये जर ऑलरेडी साखर असेल तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात। आता पिठी साखर टाकल्यानंतर हा खवा चांगला एकजीव करून घेतला। हे पहा सगळे जिन्नस छान एकजीव झालेत। आता हा जो खवा आहे याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। एक भाग मी मोठा ठेवला आहे आणि दुसरा थोडा छोटा घेतला आहे। आता हा जो छोटा भाग आहे याच्यात आपल्याला रोज सिरप टाकून घ्यायचं आहे। जे आपण सरबत बनवण्यासाठी रोज सिरप वापरतो त्याचा वापर इथे केलेला आहे। किंवा हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। किंवा मग जर तुम्हाला हे कलरफुल मोदक हवे असतील तर खाण्याचा जो कलर असतो तो इथे टाकला तरी चालेल। तर हे रोज सिरप टाकल्यानंतर मी हे एकजीव करून घेतलं। हे थोडंसं पातळ झालं आहे त्यामुळे फ्रीजमध्ये 10 मिनिटं मी ठेवून दिलं होतं। हे पहा 10 मिनिटानंतर आपला जो खवा आहे तो अगदी छान घट्ट असा झालेला आहे। आता हे मी पुन्हा छान मळून घेते। हे पहा अशा पद्धतीने हे मळून घेतलं आहे। आता आपल्या मोदकांसाठीचं हे जे मिश्रण आहे ते तयार आहे। आता ह्याचे मोदक बनवून घेऊ। त्यासाठी साच्याला आधी तूप लावून घेतलं। आता सुरुवातीला जो आपण रोज सिरपवाला खव्याचा गोळा बनवून घेतलेला होता त्यातला काही भाग टाकून घेतला आणि त्यानंतर जो आपला पांढरा खव्याचा गोळा आहे त्याचा काही भाग टाकायचा। तर अशा पद्धतीने आपण छान 2 रंगांमध्ये हे मोदक बनवून घेतोय। पण तुम्हाला हवं तर तुम्ही हे एकाच रंगात सुद्धा बनवू शकतात। रंग किंवा रोज सिरप हे काहीच नाही वापरलं तरी फक्त खव्याचे मोदक तुम्ही इथे बनवू शकता। त्यासोबतच जर तुम्ही खवा बनवताना थोडंसं केशर टाकलं तर छान केशरी असे मोदक इथे तयार होतील। तर हे पहा इथे मी हा मोदक बनवून घेतला आहे। तर अशा पद्धतीने आपले छान खव्याचे रोज मोदक इथे तयार झालेत, म्हणजे गुलाबाच्या फ्लेवरचे मोदक आपण इथे बनवून घेतलेले आहेत। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। ह्यात आपल्याला टाकायचे 1 कप पोहे। जे आपण कांदा पोहेंसाठी पोहे वापरतो हे तेच पोहे आहेत। आणि हे पोहे आपल्याला छान मध्यम गॅसवरती खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे। पोहे छान कुरकुरीत होतील इथपर्यंत भाजायचे। हे पहा तुम्ही बघू शकताय पोहेंना थोडासा सोनेरी रंग आलाय आणि छान कुरकुरीत असे हे पोहे भाजून झालेत। आता हे पोहे मी बाजूला काढून घेते। पोहे छान थंड झालेले आहेत, अगदी 5 मिनिटाच्या आत पोहे थंड होतात। तर आता हे जे पोहे आहेत हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता याला आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे। रवाळ असं पीठ आपल्याला या पोह्यांचं बनवून घ्यायचं आहे। तर हे पहा मी इथे हे पोहे मिक्सरमधनं छान वाटून घेतलेत। तुम्ही बघू शकतायत अगदी छान रवाळ असं पीठ याचं तयार झालेलं आहे। हातावरती असं पीठ थोडंसं चोळून बघायचं, जर खूप जास्त जाड वाटत असेल तर अजून मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घ्यायचं। तर आता पोहेंचं हे पीठ इथे तयार आहे। आता बघू पुढची प्रोसेस। तर इथे मी घेतला आहे पाव कपपेक्षा थोडासा जास्त चिरून घेतलेला गूळ। गुळाऐवजी तुम्ही गूळ पावडरसुद्धा इथे वापरू शकतात। 1 कप पोहेंसाठी पाव कपपेक्षा थोडासा वरती एवढा गूळ अगदी पुरेसा होतो। पण तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। यात मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलं। आता हे मिक्सरमधनं छान फिरवून घेऊ। यामुळे हे सगळे जिन्नस चांगले एकजीव होतील।
हे पहा, हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतलं. गूळ, तूप आणि पोहे अगदी छान एकजीव झाले. आता हे मिश्रण एका ताटात काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला असं रवाळ मिश्रण मिळेल. हवं तर ह्या स्टेजला तुम्ही असेही याचे लाडू वळू शकतात, पण याला थोडासा सॉफ्टनेस येण्यासाठी आपण इथे दूध टाकणार आहोत. दूध अगदी कमी वापरायचं आहे. इथे मी पोहे खाण्याचे 3 चमचे भरेल एवढंच दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर हे दूध त्या पोहेंना अगदी चांगलं चोळून घ्यायचं. आपल्याला याची अगदी डो बनवायचं नाही आहे. छान रवाळच असं हे पीठ ठेवायचं आहे. फक्त थोडंसं ओलसर व्हायला पाहिजे एवढंच आपल्याला हे दूध ह्याला चोळून घ्यायचं आहे. तर पहा, तुम्ही बघू शकताय आपलं हे जे मोदकांसाठीचं मिश्रण आहे हे छान ओलसर असं झालेलं आहे. हवं तर तुम्ही इथे याचे लाडूसुद्धा वळू शकतात. हे पहा, अगदी छान मऊसूद असं हे आपलं लाडूंचं किंवा मग मोदकांचं मिश्रण तयार आहे. आता मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकांचा साचा घेतला आहे. आता ह्या साच्यात आपल्याला जे आपण मोदकांचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आहे. पण हे मिश्रण टाकताना अगदी दाबून असं ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होते, मोदकाला आकार खूप छान येईल. तर हे पहा, अंगठ्याने मी व्यवस्थित दाबून असं हे मिश्रण या साच्यामध्ये भरून घेते. इथे हे मिश्रण भरून झालं की त्यानंतर अगदी अलगदपणे हा साचा उघडायचा आणि आपला छान सुंदर असा मोदक इथे तयार होईल. तर हे पहा, मोदकांचं मिश्रण साच्यात भरून घेतलं. त्यानंतर अलगदपणे हा साचा उघडायचा, त्यातून मोदक बाहेर काढायचा आणि तुम्ही बघू शकतायत अतिशय सुंदर असा हा मोदक तयार झाला आहे. या मोदकाला गार्निश करण्यासाठी तुम्ही ह्या साच्यामध्ये सुरुवातीलाच पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप टाकून त्यावरती हे मिश्रण ठेवून सुंदर छान गार्निश केलेला मोदकसुद्धा बनवू शकतात. तर अशा पद्धतीने इथे आपले हे अगदी झटपट तयार होणारे पोह्यांचे मोदक तयार झालेत. चवीला अगदी रव्याच्या मोदकांसारखे लागतात. तुम्ही हे जरूर ट्राय करा. मी हा एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते. हे पहा, अतिशय रवाळ असं मिश्रण याचं तयार झालेलं होतं आणि छान सुंदर मऊसूद रवाळ असा मोदक तयार झाला आहे. हे पहा, इथे मी घेतलेत ओरिओचे 2 बिस्किट पुडे, जे 10-10 रुपयाचे येतात ना, तेच पुडे इथे वापरलेत. आता हे जे ओरिओचे बिस्किट पुडे आहेत यातलं जे क्रीम आहे हे इथे चॉकलेट क्रीम आहे, पण तुम्ही हवं तर तुम्हाला जो बिस्किट पुडा अवेलेबल असेल क्रीम असलेला तो तुम्ही ह्या मोदकांसाठी वापरू शकतात. आता इथे हे जे क्रीम आहे बिस्किटचं ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बिस्किटाचे 2 भाग केले, त्यातून क्रीम बाजूला काढून घेतलं. हे मोदक बनवायची एक खासियत अशी की तुम्ही हे मोदक बनवताना तुमच्या मुलांना इथे इन्व्हॉल्व करू शकतात. लहान मुलांना हे मोदक खायला तर आवडतात, पण बनवायलासुद्धा खूप आवडतात. तर हे पहा, अशा पद्धतीने हे जे बिस्किटमधलं क्रीम आहे ते आपण बाजूला करून घेतलेलं आहे. आणि आता हे जे बिस्किट आहेत हे आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी बिस्किटं मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्यानंतर अगदी 2 मिनटं मिक्सरला फिरवले की लगेचच अगदी बारीक असं पीठ याचं तयार होतं. तर पीठ आता बाजूला काढून घेऊ. त्यानंतर यात अगदी 2-3 चमचे दूध टाकायचं. खूप जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकायचं आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. त्यामुळे दूध टाकताना चमच्याच्या साहाय्यानेच टाका. अगदी थोडं थोडं करत दूध टाकत हे पहा असा याचा गोळा मळून घेतला. आता हे जे 2 ओरिओचे बिस्किट पुडे होते, तर याच्यातून हे जे मोदक आहेत, तो जर तुमच्याकडे छोटा साचा असेल तर त्या छोट्या साच्याचे साधारण 10 ते 11 मोदक तुम्ही बनवू शकतात. पण माझ्याकडे हा अगदी मोठा साचा होता, तर याचे फक्त 3 मोदक तयार झाले. तर अशा पद्धतीने हे मोदकांचं जे पीठ मळून घेतलेलं होतं ते मी आधी सुरुवातीला साच्यात टाकलं. त्यानंतर हे बरोबर मधोमध याचं होल होईल अशा पद्धतीने ह्या साच्याला आजूबाजूने ते पीठ चिटकवून घ्यायचं. त्यानंतर जे क्रीम आपण काढलेलं होतं त्याचा गोळा त्या पिठाच्या मधोमध ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा हे जे ओरिओचं आपण पीठ किंवा डो बनवून घेतला आहे तर ते अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं. तर हे पहा, आता हा मोदक इथे तयार झालेला आहे. अतिशय सुंदर दिसतो हा मोदक, चवीलासुद्धा छान लागतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो. तर हे पहा, इथे हे मोदक मी बनवून घेतलेले आहेत. मी तुम्हाला हा मोदक कट करून दाखवते. हे पहा, कट केल्यानंतर असं सुंदर मध्ये क्रीम असतं आणि आजूबाजूने आपल्याला हे मोदक तयार झालेले आहेत.
इथे एका कढईमध्ये अर्धा कप रूम टेम्परेचरवर वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे, साजूक तूप. तूप गरम झालं की त्यात 2 कप बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे. आता आपल्याला हे जे बेसन पीठ आहे हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. 10 मिनटं मध्यम किंवा मंद गॅसवरती हे चांगलं परतून घ्यायचं, किंवा जोपर्यंत याचा रंग बदलत नाही आणि याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत इथे मी साधारण 10 ते 12 मिनटं मध्यम गॅसवरती हे जे बेसन पीठ आहे हे छान परतून घेतलं आहे. आता इथे ह्या बेसन पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि याला छान तूप सुटलं. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही वेगळे जिन्नस टाकून घ्यायचे. तर इथे मी अर्धा कप साखर टाकून घेतली आहे. ही आपली साधीच साखर आहे, पिठी साखर इथे वापरलेली नाही आहे. साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, पण 2 कप बेसन पिठासाठी अर्धा कप साखर पुरे होते. आता साखर टाकून घेतल्यानंतर हे मिनिटभर परतून घेतलं. हे पहा, आता साखर वितळायला लागली आहे. साखर वितळण्यात आली की याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप दूध टाकलं आहे. हे दूध जे आहे ते नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, गरम करून थंड करून घेतलेलं आहे, कच्चं दूध वापरायचं नाही आहे. दूध टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं. हे पहा, दूध टाकलं की लगेचच बेसन पीठ हे सगळं दूध शोषून घेतं आणि छान कोरडं असं पीठ इथे तयार होतं. याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि त्यासोबतच आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाव कप किंवा मग 2 ते 3 मोठे चमचे दूध पावडर. दूध पावडरमुळे एकतर ह्या मोदकांची चव खूप छान लागते आणि दुसरं म्हणजे ह्या मोदकांचं जे टेक्स्चर असतं ते खूप सुंदर दिसतं. अगदी खव्याचे मोदक असतात तसे हे मोदक दिसतात. तर दूध पावडर टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेतलं आणि तुम्ही बघू शकतायत हे जे दूध पावडरचे मध्ये मध्ये पांढऱ्या कलरचे दाणे आपल्याला दिसत आहेत. तर यामुळे अगदी आपण खवा याच्यात टाकला आहे असा फील येतो. तर हे पहा, आता हे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे. गॅस आता बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थोडं थंड झालं की आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे. मोदकाच्या साच्याला मी आतमधून तूप लावून घेतलं आहे. त्यात हे जे आपण मोदकाचं मिश्रण बनवलेलं आहे ते भरायचं आहे. छान दाबून असं भरायचं म्हणजे मोदक अगदी छान आकार घेतो. तर हे पहा, हे मिश्रण मी इथे भरून घेतलेलं आहे आणि आता आपला हा जो मोदक आहे हा तयार झाला आहे. तर बघा, आपले हे बेसनाचे मोदक इथे तयार झालेले आहेत. हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे जाड बुडाची कढई. कढईमध्ये सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलं म्हणजे कढई ओली झाली आणि त्यानंतर याच्यात 1 कप दूध टाकायचं आहे. इथे तुम्ही कुठलंही दूध वापरू शकतात. मी इथे गाईचं दूध वापरलं आहे. त्यानंतर त्यात 1 कप मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर टाकून घेतली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे. मंद गॅसवरती आपल्याला ही जी दूध पावडर आहे ही या दुधामध्ये छान एकजीव करायची आहे. या ज्या गुठळ्या तयार होतात ह्या आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. किंवा मग तुम्ही सुरुवातीला ही दूध पावडर आणि दूध एकत्र करून आपली जी रवी असते त्याच्याने घुसळून घेऊ शकतात. तसं केलं तरी चालेल. त्यानंतर हे गॅसवरती ठेवा. आता हे लो फ्लेमवरती मी ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घेते आणि सतत ढवळत राहायचं आहे. आपल्याला हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरती सतत ढवळत मी हे दूध आटवून घेतलं आहे आणि हे दूध असं बासुंदीच्या स्टेजला आलं की त्यानंतर यात 1 छोटा चमचा तूप टाकायचं आहे. साजूक तूप इथे वापरलेलं आहे. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करायचं. हे दूध आटवायला आपल्याला साधारण 10 मिनटं लागतात. तर हे पहा, सुरुवातीपासून 7-8 मिनटानंतर अशा पद्धतीने हे दूध घट्ट व्हायला सुरुवात झाली म्हणजे याचा खवा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे मोदक तुम्ही डायरेक्ट रेडीमेड जो खवा असतो त्यापासूनही बनवू शकतात. मी इथे घरच्या घरी हा खवा तयार करून घेतला आहे. आता लो फ्लेमवरतीच पुन्हा 1-2 मिनटं हे जे दूध आहे हे छान आटवून घेऊ म्हणजे हा खवा अगदी छान कोरडा होईल. तर हे पहा, अशा पद्धतीने कढईमधून हा सहज आपल्याला काढता आला की समजायचं आपला खवा तयार झाला आहे. किंवा तुम्ही इथे नॉनस्टिक कढईसुद्धा वापरू शकतात. आता हा खवा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे. थोडासा थंड होऊ द्यायचा म्हणजे खूप थंड नाही केला तरी चालेल, पण अगदी आपल्या हाताला सहन होईल एवढा तो थंड होऊ द्यायचा. त्यानंतर त्यात थोडीशी वेलची पावडर टाकली 1/2 चमचा आणि 2 ते 3 चमचे पिठी साखर टाकायची आपल्या आवडीप्रमाणे. पण दूध पावडर जर ऑलरेडी गोड असेल
तर पिठी साखर तुम्ही खूप कमी टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल. तर इथे ही जी दूध पावडर होती यात साखर नव्हती, त्यामुळे मी इथे 3 छोटे चमचे पिठी साखर टाकून घेतली. आता हे चांगलं एकजीव करायचं आहे. आता हा जो खवा आहे हा थोडासा कोमट आहे, त्यामुळे पिठी साखर टाकल्यानंतर याला थोडं पाणी सुटतं आणि हा जो खवा आहे हा थोडासा चिकट होतो. आता आपण असेच याचे पेढे किंवा मोदक तयार करू शकतो, पण त्याला जर सुंदर आकार हवा असेल तर हा जो खवा आहे हा आता ह्या स्टेजला फ्रीजमध्ये ठेवायचा अगदी 2 मिनटासाठी. खूप वेळ ठेवला नाही तरी चालेल. अगदी तुम्ही 2-3 मिनटं हा खवा फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर ह्या खव्याचा छान गोळा तयार होतो. हे पहा, मी इथे 2-3 मिनटं हा खवा फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता छान कोरडा असा खवा इथे तयार झालेला आहे. आता याचे अगदी व्यवस्थित आपल्याला मोदक बनवता येतील. आता हे जे मोदक आहेत हे आपण साच्याशिवाय बनवणार आहोत. तुम्ही हवं तर साच्यातही हे मोदक बनवू शकतात. मी आधी अशा पद्धतीने हा खवा छान मळून घेतला. त्यानंतर त्याचा असा लांबोळका रोल तयार केला आणि ह्या रोलचे मी बरोबर 11 भाग सुरीच्या साहाय्याने कट करून घेतले. तर हे पहा, इथे मी हे मोदकाचे 11 भाग तयार करून घेतलेत. त्यानंतर ह्यातला एक भाग घ्यायचा आणि तो हातावरती छान अगदी अशा पद्धतीने मळून त्याला आपल्याला लाडूचा आकार द्यायचा आहे. आता हा लाडू तयार झाला की त्याच्या वरच्या साईडला थोडंसं प्रेस करायचं आणि हे पहा, सुंदर असं मोदकाचा आकार तयार होईल. आता हा मोदकाचा आकार तयार झाला आहे, याला आपण आता कळ्या पाडून घेऊ. त्यासाठी असा एखादा चमचा घ्यायचा, त्याचं जे मागचं टोक असतं त्याच्या साहाय्याने ह्याला छान कळ्या पाडून घ्यायच्या. अगदी अलगद हाताने हा चमचा ह्या मोदकावरती प्रेस करायचा आणि सुंदर अशा कळ्या याच्या तयार होतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत सुंदर असा मोदक तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे मोदक इथे बनवून घेते. हे मोदक तुम्ही हवं तर साच्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा मग डायरेक्ट याचे पेढेसुद्धा तुम्ही बनवू शकता. हातावरती गोल करून थोडासा चपटा करायचा म्हणजे याचे पेढे तयार होतील. असेच लाडूसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे खव्याचे झटपट तयार होणारे मोदक इथे तयार झालेत. हे मोदक बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 कप शेंगदाणे घेतले. हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे, छान खरपूस भाजायचे, पण हे भाजत असताना मध्यम गॅसवरती भाजायचे. मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे आतूनही हे खूप छान खमंग असे भाजले जातात. हाय फ्लेमवरती भाजले तर ते फक्त बाहेरून भाजले जातात, आतून कच्चेच राहतात आणि मग तशा शेंगदाण्यांची चव छान लागत नाही. तुम्ही बघू शकतायत शेंगदाणे छान परतून झालेत. हे चेक करण्यासाठी हातावरती 2-3 शेंगदाणे असे चोळून पाहायचे. त्याचं जर साल लगेच निघत असेल तर समजायचं शेंगदाणे छान भाजून झालेत. आता हे शेंगदाणे आपण एका ताटात काढून घेऊ. आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर यांना असं चोळून घ्यायचं म्हणजे याचे जे साल आहे ते लगेच निघेल. पण हे मोदक बनवण्यासाठी तुम्ही हे शेंगदाण्यांचं साल जर काढलं नाही तरी पण चालेल. आता हे पहा, मी हे शेंगदाण्याचं साल काढून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे म्हणजेच आपल्याला शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट आधीच तयार असेल तर तुम्ही तो वापरला तरी चालेल. फक्त हा कूट असा खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचा असावा. जर थोडे जरी हे शेंगदाणे कच्चे असतील तरी ह्या मोदकांची चव छान लागणार नाही. तर आता हे पहा, शेंगदाण्याचा कूट करून झाला आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं. आता तूप गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. 1 कप शेंगदाण्यांसाठी पाव कपाला थोडासा वर एवढा मी इथे गूळ वापरला आहे. पण तरी गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, पण एवढा गूळ अगदी पुरेसा होतो. आता हा गूळ आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि वितळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त हा गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरतीच करायचा. हाय फ्लेमवरती केला तर हे गूळ करपण्याची शक्यता असते किंवा तो काळपट होतो आणि कडवट लागतो. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच हा गूळ वितळून घ्यायचा. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आता इथे गूळ छान वितळला गेला आहे. आता ह्या स्टेजला ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. कमी गॅसवरतीच आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट इथे टाकून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आता ही प्रोसेस पटकन करायची आहे. हा शेंगदाण्याचा कूट फक्त ह्या गुळामध्ये छान एकजीव झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
तर हे पहा, आता इथे हा शेंगदाण्याचा कूट गुळामध्ये म्हणजे ह्या गुळाच्या पाकात छान व्यवस्थित एकजीव झाला आहे. मी लगेच गॅस बंद केला आणि हा जो कूट आहे हा आता एका ताटात काढून घेऊ. आता याचे आपल्याला हवे तर तुम्ही याचे लाडू बनवू शकतात किंवा थापून वडीसुद्धा पाडू शकतात. इथे मी मोदक बनवून घेते, त्यासाठी साच्याचाही वापर करू शकतात किंवा मी जसं मगाशी दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकतात. हे थोडंसं फक्त कोमट होऊ द्यायचं, खूप जास्त थंड करू नका. थोडं हाताला आपलं सहन होईल इतपत थंड झालं की लगेचच मोदकाच्या साच्यात हे व्यवस्थित असं दाबून भरायचं. जेवढं तुम्ही हे जे शेंगदाण्याचा कूट आहे हा त्या मोदकाच्या साच्यात दाबून भराल तेवढा तुमच्या मोदकाचा आकार सुंदर होईल. तर हे पहा, मी इथे अगदी दाबून हा मोदकाच्या साच्यात भरून घेतला आहे आणि आता हा साचा आपण उघडून पाहू. वा, बघा किती सुंदर असा मोदक इथे तयार झाला आहे. अगदी हेल्दी मोदक आहे, झटपट बनवू शकतात असा हा मोदक आहे आणि शेवटी गुळ शेंगदाणे आहेत त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकी सगळे मोदक इथे तयार करून घेतलेत. उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे. कुठल्याही तांदळाची पिठी तुम्ही इथे वापरू शकतात किंवा मग मोदकांसाठीचं तांदळाचं पीठ बाजारात मिळतं ते वापरलं तरी चालेल. आता 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी मी 2 वाटी पाणी इथे घेतलेलं आहे. तर कढईमध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलं, त्यात चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. पाणी उकळत असतानाच ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मोदक आहेत ते छान मऊ लुसलुशीत होतील. इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे. तूप टाकल्यानंतर पाणी चांगलं उकळू दिलं. पाण्याला छान उकळी फुटली की त्यानंतर ह्याच्यात आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकायचं. ह्या पाण्यात तांदळाची पिठी टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरती मी हे तांदळाचं पीठ पाण्यात टाकून घेतलं. हे चांगलं एकजीव करायचं. आता हे एकजीव केलं की लगेचच गॅस बंद करायचा, हे आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतला. गॅस बंद केल्यानंतर हे पुन्हा थोडंसं एकजीव करून घेतलं, म्हणजे हे जे पाणी आहे त्यात हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होईल. तर हे पहा, हे पीठ आता मिक्स झालेलं आहे. याच्यावर झाकण ठेवू आणि हे 10 मिनटं आपल्याला असंच वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस आपण इथे बंद केलेला आहे. आता हे पीठ वाफवून होतं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं. त्यात 1 मोठी वाटी भरेल एवढा नारळाचा किस टाकून घेतला किंवा मग एक जे अख्खं नारळ असतं तेवढ्या नारळाचा किस तुम्ही इथे वापरू शकतात. 1 मोठी वाटी नारळाच्या किसासाठी अर्धी वाटी मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे किंवा मग ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी मोजली आहे त्याच वाटीने 2 वाटी नारळाचा किस घ्यायचा आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे किंवा गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतात. आता मध्यम गॅसवरती हे मी परतून घेतलं. गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे सारण छान परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हे जे सारण आहे हे आता छान कोरडं झालं आहे. याच्यातच मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेतलेत. हे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी चालेल किंवा तुम्हाला याच्यात अजून वेगळे काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ. आता सारण तयार आहे. गॅस बंद करायचा आणि सारणसुद्धा थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तर इथे आपलं हे जे तांदळाचं पीठ आहे हे छान वाफवून झालेलं आहे आणि थोडं कोमट झालं आहे. हे मी एका ताटात काढून घेतलं आणि एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते गरम असताना हाताला चटके बसत नाहीत. त्यानंतर हाताला तूप लावून घेतलं आणि तूप लावून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज पडत नाही, पण जर तुम्हाला हे खूप जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणीसुद्धा थोडंसं वापरू शकतात, पण पाणी वापरताना शक्यतोवर कोमट पाणी वापरा. तर हे पहा, हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर मी याची छोटा गोळा घेऊन पारी बनवून बघते. तर अगदी बरोबर पारी होते, म्हणजे हे जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता पुन्हा हे 2 मिनटं तूप लावून चांगलं मळून घ्यायचं. असं छान चिकन पीठ तयार व्हायला पाहिजे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला, पोळपाटाला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या गोळ्याची आपल्याला छान छोटीशी पारी लाटून घ्यायची. हे पहा, तुम्ही बघू शकताय तिथे मी ही छान छोटीशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे. ही खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही. जर खूप पातळ केली तर आपल्याला मोदक वळायला त्रास होतो आणि जाड केली तर मग तो मोदक छान लागत नाही. आता
मोदकाच्या कळ्या तयार करण्यासाठी तळहातावर ही पुरी ठेवायची. त्यानंतर उजव्या हाताच्या जे सुरुवातीचे 3 बोटं असतात त्याला तूप लावून घ्यायचं आणि मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याला छान कळ्या करून घ्यायच्या आहेत. बोटांना तूप लावूनच या कळ्या करायच्या, म्हणजे हे जी पारी आहे किंवा हे जे पीठ आहे ते बोटांना चिकटत नाही आणि मोदकाचा आकारही चांगला होतो. आता कळ्या करून झाल्यानंतर मी याच्यात 1 ते 1.5 चमचा नारळाचं सारण भरून घेतलं. सारण टाकल्यानंतर हा मोदक आता बंद करायचा आहे. तर बंद करताना अगदी हलक्या हाताने बंद करायचा. तर हे पहा, ज्या डाव्या हातावर आपण ही पुरी ठेवलेली होती त्याच्याने हा मोदक थोडासा सरकवत जायचा आणि उजव्या हाताने त्याच्या कळ्या अगदी अलगद अशा बंद करत जायच्या. तर तुम्ही बघू शकताय तिथे आपला हा जो उकडीचा मोदक आहे हा तयार झाला आहे. अगदी सुंदर याला कळ्या पाडता येतात. हे पहा किती छान दिसतोय. आता असेच मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि मोदक वाफवण्यासाठी इथे चाळणीवरती मी केळीचं पान ठेवलं आहे. तुम्ही हवं तर डायरेक्ट चाळणीला तूप लावून त्याच्यावरती सुद्धा हे मोदक वाफवू शकतात. आता ह्या केळीच्या पानावरती हे सगळे मोदक ठेवले. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी फुटली की मग त्याच्यावर मोदक ठेवलेली चाळणी ठेवायची. आता वरून ताट झाकलं आणि 15 मिनिटं मोदक वाफवून घेतले हाय फ्लेमवर. तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेत.